डॉक्टर अजय तावरेंच्या जीवाला धोका असल्याचं आता सुषमा अंधारे म्हणतायत। तसं ट्विटच त्यांनी केलेलं आहे। डॉक्टर तावरेच्या जीविताच्या सुरक्षतेची काळजी वाटते। पोस्टकार प्रकरण आणि आरोग्य खात्यासंदर्भात निकालानंतर मी खुलासा करेन असं त्या ट्विट करतायत। डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत, मी कुणालाही सोडणार नाही। अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने। कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही? त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे। पुरावे असतील तर ताबडतोब सादर करा। तुम्ही कशाचा मुहूर्त बघताय? कुठलाही जर पुरावा असेल तर म्हणजे तुम्ही काही ठराविक मुहूर्त बघता का? सुषमा अंधारेंनी मुहूर्त बघायला कधीपासून सुरुवात केली आणि कधीपासून त्यांचे विचार एवढे प्रतिगामी झाले? मुहूर्त बघून एखादा पुरावा सांगणार, मुहूर्त बघून एखादा लोकांच्या समोर येऊन सांगणार। हे प्रकरण त्या केसशी संबंधित न राहता ते आपला फेस त्याच्यात दिसला पाहिजे, आपली चमकोरीगिरी त्यात दिसली पाहिजे। या पद्धतीने काही लोक स्टेटमेंट देत आहेत। खऱ्या अर्थानं मला त्याच्याबद्दलचा संताप तर आहेच आहे, परंतु ते थांबायला तयार नाही। मी मागेही सांगितलं की आयुक्तालयासमोर उपोषण करणे, एक दिवसाचं उपोषण अर्धा तासाचं असतं। ते फक्त ते चॅनलवाले आले का आपला जो सगळा व्हिडिओ शूट केला, त्यांचं बाईट घेतलं का विषय संपतो। हे राजकीय पुढाऱ्यांना माहिती असतं हे किती वेळ करायचंय म्हणून, किंवा एखादा आरोप लावायचा, गंभीर आरोप लावायचा किंवा आणखीन काहीतरी त्यांच्यावर करायचा। एक प्रकरणामध्ये अनेक प्रकरणं गुंतवण्याचा जो काही प्रयत्न होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।